इकडे अर्जुनला सायलीचा फोन झाल्यावरती अर्जुन चैतन्यला म्हणतो, चैतन्य पटकन जाऊ आपण घरी, चल. अरे सायली म्हणते की प्रतिमातेच्या बाबतीत काहीतरी चांगलं घडलंय, गुड न्यूज आहे, चल. तसं त्या दोघांचं लक्ष प्रियावर जातं. इकडे प्रिया मनातच म्हणते, म्हणजे प्रतिमाची मेमरी परत आली की काय? नाही 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 नाही, हे खूप घाणेरडं स्वप्न आहे. आता प्रिया स्वतःच तिच्या हाताने ती पायातली काच काढते. तसा अर्जुन प्रियाला म्हणतो, पण नाही, आधी तन्वीच्या पायाला लागले, त्याची ट्रीटमेंट आधी आपण करू, मग जाऊ. तशी प्रिया त्याला म्हणते, नाही नाही नाही, मी काच काढली अरे, आता दुखत पण नाही आणि रक्त पण थांबलंय. अर्जुन मला ना आता एकदा कधी घरी जाते आणि आईबद्दल काय आनंदाची बातमी आहे ना ते ऐकते, असं झालंय. तसा अर्जुन प्रियाला म्हणतो, अगं फक्त बँडेज तर करू दे. तशी प्रिया म्हणते, अरे अर्जुन मी काढली काच पायातून, आता बरा आहे माझा पाय, चल ना जाऊया आपण, चल ना अर्जुन, चल ना. असं म्हणून ती जायला निघते. आता इकडे अर्जुन त्याचा मोबाईल घेत म्हणतो, मिसेस सैलींचा टायमिंग चुकला आणि तन्वीचा तळपाय चेक करण्याचा चान्स पण गेला. तसे ते येई घरी जायला निघतात. इकडे घरी सुभेदारांच्या घरी सगळे प्रतिमा, सायली आणि रविराजची वाट पाहत असतात. पूर्णाजी तर खूप कासावीस झालेली असते. ती आता एरझरे मारत असते. कल्पना पूर्णाजीला म्हणते, पूर्णाई अहो तुम्ही पाय दुखेपर्यंत फेरे मारणार आहात का? बसा आता थोड्या वेळ. तसा प्रतापही पूर्णाजीला म्हणतो, पूर्णाई आपण रेसलेस होऊन काय होणार आहे? त्या तिघांचं काम होईल ना तेव्हाच ते येतील ना. आता अस्मिता त्या सगळ्यांना म्हणते, हे ऍक्सिडेंट रिक्रिएशनचं मला कोणी का नाही सांगितलं? आता इकडे अश्विन रागात म्हणतो, मग त्यांनी काही तुझी परमिशन घ्यायला हवी होती का? आणि तसंही डॉक्टर श्रद्धा खूप एक्सपिरियन्स डॉक्टर आहेत, त्यांनी जे काही ठरवलं असेल ना ते प्रतिमातेसाठी चांगलंच असेल. आता पूर्णाजी अस्मिताला म्हणते, तू जरा शांत राग, इकडे काळजीने माझा जीव जायची वेळ आलीये. पूर्णाजी प्रतापला म्हणते, प्रताप आधी सायलीला फोन लावतो, तिथे काय घडतं हे आपल्याला कळलं पाहिजे. तसा प्रताप सायलीला फोन लावण्यासाठी मोबाईल बाहेर काढतो. तेवढ्यात सायली आणि रविराज दारात येऊन उभे राहतात. सायली म्हणते, थांबा बाबा. तसं सगळ्यांचं लक्ष रविराज आणि सायलीकडे जातं. आता इकडे घरच्यांचे सगळ्यांचे डोळे प्रतिमाची वाट पाहत असतात, म्हणजे प्रतिमाला शोधत असतात. पूर्णाजी सायलीला म्हणते, अगं किती वेळ, किती काळजी करत होते मी, आणि प्रतिमा कुठे? तेवढ्यात तिकडे घरी अर्जुन, चैतन्य आणि प्रियाही येतात. तेवढ्यात मागून पूर्णाजीला आवाज येतो, पूर्णाई. प्रतिमाचा आवाज पाहून सगळे मात्र चकित होऊन बघत असतात. आता प्रतिमा ही रविराज आणि सायली जवळ येऊन दारात उभी राहते. इकडे पूर्णाजीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि ती प्रतिमाला आवाज येत असते, प्रतिमा. तसे ते सगळे हळूहळू आतमध्ये घरामध्ये येतात. आता इकडे प्रतिमा पूर्णाजी जवळ येऊन उभी राहते आणि पूर्णाजी प्रतिमाला प्रतिमा असा आवाज देतात, तू बोलतीयस प्रतिमा? ही हाक ऐकण्यासाठी मी किती वर्ष वाट बघितली ग. स्वप्नात सुद्धा मला तुझी हाक ऐकू यायची, आज हे स्वप्न नाही ना? पूर्णाजी प्रतिमाच्या गालाला हात लावत म्हणतात, तू खरंच मला हाक मारलीस? तशी प्रतिमा मान हलवून हो म्हणते. घरच्यांच्या सगळ्यांच्या डोळ्यात पाणी असतं आणि सगळे रडत असतात. पूर्णाजी तर खूप रडत असते. पूर्णाजी प्रतिमाला म्हणते, पुन्हा एकदा तू मला हाक मारशील का? मन भरून ऐकू दे ग मला, म्हण ना परत एकदा पूर्णाई. तशी पूर्णाई प्रतिमाच्या गळ्यात पडते. आता इकडे रविराज पूर्णाजीला म्हणतो, पूर्णाई ही हाक तुम्हाला आता आयुष्यभर ऐकायची आहे. आता अर्जुनही म्हणतो, दिस इज अनबिलिव्हेबल, प्रतिमा आत्याची वाचा परत आली. आता इकडे प्रतापही म्हणतो, म्हणजे आपला प्लॅन यशस्वी झाला. तशी सायली म्हणते, हो बाबा. आता प्रिया म्हणते, प्रयोग? कसला प्रयोग? आता रविराज प्रियाला म्हणतो, थांब तन्वी. इकडे कल्पना सायलीला म्हणते, सायली आमच्या मनामध्ये इतकी भीती होती ना, पण तू जे काही म्हणाली होतीस ना तेच खरं झालं, तुम्ही अगदी आनंदाची बातमी घरी घेऊन आलात. इकडे विमल पूर्णाजीला म्हणते, पूर्णाई आता तरी तुम्ही तुमच्या देवाला पाण्यातून बाहेर काढा. तशी पूर्णाई म्हणते, हो पण त्याआधी मला प्रतिमाला डोळे बघून तरी बघू दे ग. आज मला माझी लेक पूर्वीसारखी परत मिळाली आहे. आता चैतन्य म्हणतो, इथे काय काय झालंय हे सांगेल का आम्हाला कुणी? सायली वहिनीचा रडत रडत फोन आला तेव्हा आम्हालाही इतकं टेन्शन आलं होतं माहितीये का? सायली म्हणते, सांगणार, सगळ्यांना सगळं सांगणार. रविराज पूर्णाजीला म्हणतो, पूर्णाई प्रतिमाकडे असंच बघत बसणार आहे का, की तिला बसायलाही सांगणार आहेस? तशी पूर्णाजी म्हणते, हो चल बाळा, असं म्हणून प्रतिमाला सोप्यावर नेऊन बसवते. इकडे आता प्रिया खूप घाबरलेली असते आणि ती मनातच म्हणते, मी आता मागच्या मागे पळून जाऊ का? प्रतिमा बोलायला लागली म्हणजे तिला आता सगळं आठवणार असणार. आता आमचा सगळा प्लॅन पत्त्यांच्या बंगल्यासारखं कोसळायला लागलाय आणि महिपत पहिला मर्डर माझाच करेल. सायली पूर्णाजीला म्हणते, आता तुम्ही माय लेकी मनसोक्त गप्पा मारा. प्रताप म्हणतो, हा 20-22 वर्षाच्या गप्पा साठलेल्या आहेत,
कल्पना पूर्णाजीला म्हणते, बरं पूर्णाई, मी पाण्यातले देव बाहेर काढते आधी. तशी कल्पना देवघरात जाते. आता अश्विन रविराजला म्हणतो, बरं रविराज काका, हे सगळं तू डॉक्टर श्रद्धांना सांगितलंस का? तसा रविराज म्हणतो, हा, मी येत असतानाच फोन केला होता श्रद्धाला. प्रतिमाला बोलायला यायला लागलं ना, याचा तिला खूप आनंद झालाय. ती पण येतेय लगेच. आता अर्जुन म्हणतो, सिनियर सायली, तुम्ही आता तरी सांगाल का आम्हाला हे सगळं घडलं तरी कसं? आता अस्मिताई म्हणते, हो ना, प्लीज सांग ना, मला तर धीर पण निघत नाहीये. चैतन्य म्हणतो, मग आम्हाला सगळ्यांना अगदी सुरुवातीपासून ऐकायचं आहे. यावर सायली म्हणते, सांगते. मी आज डॉक्टर श्रद्धा जोशींना फोन केला होता ना, तेव्हा त्या म्हणाल्या, असं म्हणून ती झालेला प्रकार सगळं सांगायला सुरुवात करते. आता घरचे सगळे सायलीकडे लक्ष देऊन एक ना एक शब्द ऐकत असतात. आणि सायली म्हणते, ठरल्याप्रमाणे रविराज काकाने गाडीचा वेग वाढवला. आता अर्जुन म्हणतो, पण बायको, एक मिनिट थांब, तुला तर गाडी नॉर्मल स्पीडने चालली तरीही भीती वाटते. सायली म्हणते, हा, घाबरले ना मी आज पण. मला तर असे विचित्र भास पण व्हायला लागले होते. यावर रविराजही म्हणतो, तशी प्रतिमा मागे वळाली आणि म्हणाली, आणि जोरात ओरडली तन्वी. यावर कल्पना म्हणते, प्रतिमा मागे वळून तन्वी असं म्हणाली, म्हणजे सायलीकडे बघून? तसा रविराज कल्पनाला म्हणतो, हो. इकडे प्रिया म्हणतच म्हणते, का तिने तन्वीला इकडे प्रिया म्हणतच म्हणते, का हिने सायलीला तन्वी म्हणून ओळखलं आहे का? अरे यार, कुठल्या गुहेत जाऊन लपू यार मी. रविराज म्हणतो, हा वहिनी, पण तिच्या तोंडून पहिला शब्द जो निघाला ना, तो तन्वी हा होता. हे जास्त महत्वाचं आहे. आता प्रिया त्यांना म्हणते, मी नसताना तुम्ही हे सगळं का केलं? हा, तेव्हा मी कारमध्ये असायला हवं होतं ना. आता रविराज प्रियावर ओरडून म्हणतो, अगं मी तुला फोन केला होता ना, तूच म्हणाली नाहीस का तुझं एक्स्ट्रा लेक्चर आहे म्हणून? तुला यायला उशीर होणार होता ना. आता प्रिया म्हणते, हो हो हो, तेव्हा मला माहित नव्हतं ना, आज माझी आई बोलायला लागणार आहे, नाहीतर मी आलेच असते. आता प्रिया प्रतिमाजवळ येऊन बसते आणि म्हणते, आई, तुला आठवतंय, मीच तुझी मुलगी आहे, तन्वी आहे मी, तन्वी, बघ इकडे माझ्याकडे. आई, तू मला तर सोडून नाही ना जाणार? पूर्णाजी प्रतिमाला म्हणते, प्रतिमा, तुला आणखी काय काय आठवतंय ग? तुला तुझी आई आठवते? तू किती लहान होतीस तेव्हा आमच्याकडे आली होतीस, आठवतंय? प्रिया प्रतिमाला म्हणते, आई, मी आठवते ना तुला. अगं मी तुझी तन्वी. पण प्रतिमा खूप घाबरलेली असते. पूर्णाजी इकडे म्हणते, बोल ना प्रतिमा, आणखी काही आठवतंय का तुला? आता तेवढ्यात डॉक्टर श्रद्धा तिथे येतात आणि पूर्णाजीला म्हणतात, थांबा पूर्णाई, आय एम सॉरी पूर्णाई, मी मध्ये बोलले. रविराज श्रद्धाला म्हणतो, श्रद्धा बस ना प्लीज. तशी श्रद्धा सोफ्यावर बसते. डॉक्टर श्रद्धा पूर्णाजीला म्हणतात, आज जे काही घडलं ना, ते सगळं मला रविराजने सांगितलं आहे आणि म्हणूनच तुम्ही आजच त्यांना इतके प्रश्न विचारू नका. हा त्यांच्यासाठी खूप मोठा धक्का आहे आणि आनंद जितका जास्त तितकाच तो पचवायलाही वेळ लागतो. आता इकडे अश्विनही म्हणतो, हो, आपण प्रतिमात्याला आता थोडा वेळ द्यायला हवा. आता प्रताप डॉक्टरला म्हणतो, श्रद्धा, आम्ही फक्त आम्हाला ती ओळखतीये का एवढंच विचारणार आहोत, आणखी एकही प्रश्न विचारणार नाही. तशी श्रद्धा त्यांना हो म्हणते. आता कल्पना प्रतिमाला म्हणते, प्रतिमा, तुला भूतकाळ आठवलाय का? आता प्रतिमा हळूहळू सगळ्यांकडे बघते आणि मान हलवून नाही म्हणते. प्रतिमाचं हे उत्तर ऐकल्यावर घरातले सगळे शॉकच होतात. आता पूर्णाजी म्हणते, नाही म्हणजे? आता सायली पूर्णाजीला म्हणते, हा, आम्ही पण त्यांना हाच प्रश्न विचारला होता, पण त्या म्हणाल्या की त्यांना काहीही आठवत नाहीये. आता इकडे प्रिया खुश होऊन म्हणते, पण तिला मी आठवते ना, तिने माझं नाव घेतलं ना. आई, मी तुला आठवते ना, असं ती प्रतिमाला म्हणत असते. बघ ना माझ्याकडे, मी तुझी तन्वी आहे. आता अस्मिताई म्हणते, प्रतिमात्या, तू बोलली ना, म्हणजे तुला काहीतरी आठवत असेल ना, प्रयत्न तरी कर ना प्रतिमात्या, फक्त थोडा प्रयत्न कर. इकडे प्रतिमा खूप घाबरलेली असते, पण प्रिया म्हणतच असते, अगं आई, मी तुला आठवते ना, तू मला जन्म दिला ना, हे बघ ना, हे माझे बाबा, आठवते का तुला? इकडे प्रिया मात्र प्रतिमाला खूप घाबरवण्याचा प्रयत्न करत असते. तेवढ्या डॉक्टर श्रद्धा तन्वीला म्हणतात, तन्वी थांब, रविराज, इट इज डेंजरस. मला तुझ्या मुलीच्या भावना कळतायत, पण प्लीज थांबव तिला. आता रविराज प्रियाला म्हणतो, तन्वी, तू ये इकडे आधी पहिली. इकडे प्रिया म्हणते, नाही या बाबा, मी आत्ताच बोलणार आईशी, मला बोलायचंय, तिला मी आठवायलाच हवी. आता मात्र प्रतिमाला चक्कर येते आणि ती खाली पडते. तसा अश्विन तिला पाणी पाजतो. तशी प्रतिमा डोळे उघडून जागी होते. इकडे पूर्णाजी तिला म्हणते, बरं वाटतंय ना ग? इकडे कल्पनाही म्हणते, प्रतिमा, तुला आता बरं वाटतंय का ग? आता डॉक्टर श्रद्धा त्या सगळ्यांना म्हणते, प्लीज, मी तुम्हाला रिक्वेस्ट करते, प्लीज त्यांना आतमध्ये घेऊन जा.
त्यांना जरा शांत होऊ द्या. तशी पूर्णाजी सायलीला आवाज देते. तसा अर्जुन सायलीला म्हणतो, सायली तू इथेच थांब, मी प्रतिमातेला आतमध्ये घेऊन जातो. आता अश्विन म्हणतो, शी इज ओके, काळजी करण्यासारखं काहीच नाहीये. तसं अश्विन आणि अर्जुन प्रतिमाला आतमध्ये घेऊन जातात तिच्या रूम मध्ये. आता इकडे प्रिया सोप्यावर म्हणतच म्हणते, चला माझं नशीब अगदीच काही वाईट नाहीये. ह्या बाईला आवाज फुटला असला पण तिचा मेंदू अजून कोल्ड स्टोरेज मध्येच आहे. आता पुढच्या भागात पाहूया प्रतिमाचा ऍक्सिडेंट पुन्हा घडून आणला. हे जर महिपतला कळलं तर महिपत प्रियासोबत काय करतोय. असेच नवनवीन ट्विस्ट पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. हा भाग पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.